मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहेत। विश्व साहित्य संमेलनाला तीनही नेते उपस्थित राहणार आहेत। त्याआधी अजित पवार पुण्यातील नांदेड गावातल्या विहिरींची पाहणी करतील, तसंच जीएसबी संदर्भात आढावा सुद्धा घेणार आहेत। त्यामुळे पुण्यातली वाढती जीबीएसची रुग्णसंख्या हा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा डोकेदुखीचा विषय ठरतोय। या संदर्भात केंद्रीय पथकाने सुद्धा पाहणी केलेली आहे आणि दूषित पाणी हे याला कारणीभूत असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज महत्त्वाचं संमेलन पार पडतंय। विश्व साहित्य संमेलनाला हे तिघे जण उपस्थित असतीलच, पण त्याचबरोबरीने पुण्यातल्या विहिरींची सुद्धा पाहणी केली जाणार आहे अजित पवार यांच्याकडून। पुण्याचे पालकमंत्री या नात्यानं अजित पवार ही पाहणी करतील। अधिक माहिती घेऊयात, रेवती हिंगवे आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। रेवती, आज राज्याचे तिन्ही प्रमुख जे आहेत ते येत आहेत पुण्यामध्ये, कशा पद्धतीनं संपूर्ण कार्यक्रमाचा रूपरेषा आणि आराखडा? नक्कीच प्रज्ञा, आपल्याला जसं माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज तिघही जण जे मुख्य आहेत राज्याचे, ते आज पुणे शहरात येणार आहेत। सगळ्यात पहिले देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे जे तिघ जण आहेत, हे मराठी विश्व संमेलन जे आहे त्याचं आज उद्घाटन होणार आहे फर्ग्युसन महाविद्यालयात। त्याच्यासाठी त्याची शोभायात्रा देखील बालगंधर्व रंगमंदिर ते फर्ग्युसन महाविद्यालय अशी ही शोभायात्रा असणार आहे आणि त्यानंतर या तिघही जणांचे भाषण तिथे होणार आहेत आणि त्यासोबतच तिकडे उद्योगमंत्री उदय सामंत देखील तिकडे उपस्थित असणार आहे आणि त्यासोबतच अनेक नेते देखील तिकडे उपस्थित असणार आहेत। त्यासोबत आज उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा देखील पूर्ण दिवसभर पुणे जिल्ह्याचा दौरा असणार आहे। आधी ते फर्ग्युसन महाविद्यालयात जातील, तिकडे विश्व साहित्य संमेलनाचा उद्घाटन करतील। त्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालय पुण्याचं जे आहे म्हणजेच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, तिकडे त्यांचा एक कार्यक्रम असणार आहे आणि त्यानंतर ते एका लॉ फर्मचं उद्घाटन करण्यासाठी शिवाजीनगर येथे असतील आणि तिकडनं पुढे ते पिंपरी चिंचवडकडे रवाना होतील। त्यासोबतच एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे देखील विविध कार्यक्रम पुणे शहरात असणार आहेत। ते देखील शिवाजीनगर येथे एका कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतर ते परत मुंबईकडे रवाना होणार आहेत। तर एकंदरीत जर हा आपण दिवसभराचा कार्यक्रम बघितला तर पुणे शहरात आज महत्त्वाचे लोक आहेत। राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री तर आहेतच, त्यासोबतच छगन भुजबळ, योगेश कदम असे जे नेते आहेत, असे जे मोठे मंत्री आहेत, ते देखील आज पुणे दौऱ्यावरती असणार आहेत। प्रज्ञा, नक्कीच, मात्र आजचा दिवस हा भरगच्च स्वरूपाचा असणार आहे आणि तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।